नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडिंगमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आहे ना, मार्केटमध्ये जी सायकॉलॉजी वर्क करते कॅन्डलस्टिकच्या पाठीमागं, ती आपण बघू कशी आहे ती. आता या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, एक मिनटं. मार्केटमध्ये ना कॅन्डलस्टिकची जी सायकॉलॉजी वर्क करते त्याचं रिझन असं आहे. आता या ठिकाणी मार्केटमध्ये एक बाईंग साईडची मूव्ह झाली बिकॉज ऑफ या ठिकाणी कुठंतरी ज्यांनी इकडं सेल केलं होतं ना, त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलं असेल किंवा एक पॅनिक मूव्ह आली असेल त्यामुळं. नंतर या ठिकाणी थोडंसं सेलरच्या हातात कंट्रोल गेला. परत बायर्स जे आहेत त्यांनी मार्केटमध्ये एक अप मूव्ह दिले बिकॉज ऑफ बायर्स इथे ॲग्रेसिव्ह होते. आता या ठिकाणी पण तसंच झालं. मार्केटमध्ये जे हे झालं, या ठिकाणी जे बायर्स होते यांनी प्रॉफिट बुकिंग केलं किंवा सेलर्सच्या हातात कंट्रोल गेला आणि त्यांनी एक्झिट केली ही क्लोजिंग दिल्यावरती कॅन्डल. त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली डाऊन मूव्ह आली. पण या ठिकाणी जर बायर्स ॲग्रेसिव्ह होते ना, तर या ठिकाणी बायर्सने कुठंतरी बाईंग केलं किंवा बायर्स इंटरेस्टेड होते, त्यांनी एक वरती जाण्यास मार्केट एक पुश करण्यासाठी एंट्री केली किंवा पुश करण्यासाठी हेल्प केली. पण बिकॉज ऑफ या सेलर्सने जे ते कंट्रोल त्यांच्या हातात ठेवला, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी खूप लिक्विडिटी होते, या ठिकाणी पण लिक्विडिटी होती. तर एक लिक्विडिटी स्वीप देऊन मार्केट परत थोडंसं वरती गेलं आणि परत एक लिक्विडिटी दिली. हा ट्रॅप झाला थोडक्यात मार्केटमध्ये. आणि या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं, या ठिकाणी जिथून बाईंग आली होती त्या ठिकाणी परत बायर जे ते इंटरेस्टेड झाले आणि बायर्सनी परत एक चांगली बाईंग केली या ठिकाणी. म्हणजे त्यांनी ते मार्केटमध्ये उतरले बायर्स या ठिकाणी परत, आणि एक त्यांच्या हातात आता थोडासा कंट्रोल चाललेला आहे असं दिसतं. आता ही जी कॅन्डल बनली आहे ना, ही कॅन्डल इनडिसिजन कॅन्डल आहे. म्हणजे याला आपण डिसिजन घेऊ शकत नाही, पण या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. म्हणजे बायर्स थोडेसे या या लेवलला जे आहे या लेवलला प्रॉफिट बुकिंग करतील बिकॉज ऑफ या ठिकाणी सेलर जे आहेत त्यांनी ऑलरेडी प्रॉफिट बुकिंग केला होता. सॉरी, बायर्सनी या ठिकाणी वरती जाण्यासाठी पुश केलं होतं, इंटरेस्ट दाखवला होता. पण सेलर्स या ठिकाणी खूप ॲग्रेसिव्ह होते, मार्केट खाली आलं बिकॉज ऑफ सेलर जे आहेत ते खूप ॲग्रेसिव्ह होते या लेवलला, आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते खाली आलं. आता वेट करू आपण काय होतं ते. सायकॉलॉजी या ठिकाणी कॅन्डलची अशी वर्क करते. आता 56 सेकंड्स राहिले. ते टोटल जो कंट्रोल आहे आत्तापर्यंत तो बायर्सच्या हातात आहे. पण या ठिकाणी मार्केटमध्ये जर सेलिंग आली किंवा ही जर प्रॉफिट बुकिंग कॅन्डल असेल, हॅमर कॅन्डल असेल किंवा रिजेक्शन कॅन्डल असेल प्राईजला, तर मग या ठिकाणी सेलर्सच्या हातात कंट्रोल जाऊ शकतो. बिकॉज ऑफ या लेवलला मार्केटमध्ये जे ते सेलर्स थोडेसे ॲग्रेसिव्ह होतील. कारण या लास्ट टाईम पण या ठिकाणी ॲग्रेसिव्ह होऊन मार्केट एक खाली गेलं होतं. 23 सेकंड्स राहिलेत. मार्केटमध्ये अजून जो कंट्रोल आहे तो बायर्सच्या हातात आहे असं दिसतंय. 13 सेकंड्स, 10 सेकंड्स. ठीक आहे, कंट्रोल अजून बायर्सच्या हातात आहे. कॅन्डल क्लोज कशी देतोय आपण बघू. त्यानंतर बायर्स ॲग्रेसिव्ह आहेत अजून, पण बायर्सला इंटरेस्ट आहे बाईंग करण्यासाठी. या ठिकाणी फक्त बघायला पाहिजे आपल्याला की बायर्स किती इंटरेस्टेड आहेत ते. ऑलरेडी काय झालं आहे, या ठिकाणी एक चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेलं आहे. एक आपण पाहिलं तर मार्केट कंटिन्युअसली फॉलो होत होतं, या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं. या ठिकाणी थोडीशी प्रॉफिट बुकिंग येईल वाटते मला. ज्यांनी इथून इंटरेस्ट दाखवला होता बाईंग साईडचा, ते या ठिकाणी थोडी प्रॉफिट बुकिंग करतील. पण बायर्स जास्तच जर ॲग्रेसिव्ह असतील एक अप डायरेक्शनला मार्केट नेण्यासाठी, तर या ठिकाणी बायर्सचा ॲग्रेसिव्हनेस दिसून येईल आणि कॅन्डल जी ती क्रॉसओव्हर करून आपली जी ती वरती जाईल आणि क्लोजिंग देईल. या ठिकाणी जर ना बघितलं आपण तर 5 मिनिटची कॅन्डल जर बघितली तर कॅन्डलचा ॲग्रेसिव्हनेस आपल्याला दिसतोय. या ठिकाणी कॅन्डल जर याच्या खाली क्लोज झाली, याच्या खाली या ठिकाणी थोडासा प्रॉफिट बुकिंग येईल, मी बोललो होतो आपल्याला.
याच्या खाली जर क्लोज झाली किंवा इथून एक बिअरिश रिजेक्शन कॅन्डल बनली अशी, तर मग मार्केटमध्ये सेलर्सचा कंट्रोल येऊ शकतोय आणि सेलर जे ते या झोनला थोडे ॲग्रेसिव्ह होतील बिकॉज ऑफ ही जी कॅन्डल बघतोय ना आपण, इथून रिजेक्शन आलेलं आहे आणि आत्ता मार्केट त्या लेवलला आहे. पण बायर्स किती ॲग्रेसिव्ह आहेत हे ही कॅन्डल क्लोज झाल्यावरतीच आपल्याला कळेल. ऑलरेडी मार्केटमध्ये या लेवलपर्यंत मार्केट आलं होतं आणि तिथून मग परत जे ते मार्केट वरती चाललंय, बायर्स इंटरेस्ट दाखवतात ते. तर वेट करू, बघू काय होतंय ते. फर्स्ट ऑफ ऑल आपली जी एंट्री आहे ना ती चुकीच्या जागी झालेली बाईंगची. या ठिकाणी बाईंगची एंट्री झाली आपली. आपली एंट्री जी आहे ती या कॅन्डलला व्हायला पाहिजे होती किंवा या कॅन्डलला व्हायला पाहिजे होती. जी एंट्री झाली ती चुकीची झाली. तर या ट्रेडमधून एक्झिट करतोय बिकॉज ऑफ या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, सांगता येत नाही. त्यामुळे एक्झिट करतोय मी या ठिकाणी. जर ही कॅन्डल जर क्लोजिंग दिली तर मी एक्झिट करेल बहुतेक या ट्रेडमधून, किंवा या ठिकाणी आपला जो येतो प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी करायचं आहे मला. पण ठीक आहे, वेट करू काय होतंय, कॅन्डल कशी क्लोज येते ती त्या हिशोबाने मग एक्झिट करायचं का नाही ते बघू. ही कॅन्डल जर बिअरिश क्लोज दिली, 1 मिनिट 58 सेकंद आहेत, बिअरिश क्लोज दिली तर मग क्लोज करणार ट्रेड. यात आपण फक्त सप्लाय आणि डिमांड बघितलं. या ठिकाणी डिमांड होती आणि बायर्स जे ते ॲग्रेसिव्ह होते कॅन्डलमुळे आपल्याला दिसलं. त्यानंतर सप्लाय झोन या ठिकाणी आला. या ठिकाणी सेलर जे ते या कॅन्डलमध्ये आपल्याला ॲग्रेसिव्ह दिसले. सेलरच्या हातात कंट्रोल गेला. वेट करू काय होतं बघू. आणि एस एल जो आहे ना तो या ठिकाणी लावतो मी. इन केस मार्केट फॉल जरी झालं तरी आपला फक्त $17चा लॉस होईल, जास्त होणार नाही. बिकॉज ऑफ या ठिकाणी थोडंसं ॲग्रेसिव्ह आहेत सेलर्स. सेलर ॲग्रेसिव्ह असल्यामुळे म्हणजे यांनी जर बाईंग केलेलं असेल तर इथं प्रॉफिट बुकिंग पण होऊ शकतो आणि सेलर्स मार्केटमध्ये उतरू शकतात. त्यामुळं या ठिकाणी थोडासा आपल्याला शार्प राहावं लागेल. आता वेट करू काय होते ते, त्या हिशोबाने मग बघू. 49 सेकंड्स राहिले ते लेफ्ट. अजून बायर्सच्याच हातात कंट्रोल आहे, पण हळूहळू प्रॉफिट बुकिंग जे आहे ते दिसायला लागलं आहे आपल्याला. तर एक काम करू आपण, प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेऊ शकतो. 30 सेकंड्स राहिले ते. थोडासा वेट करू, थोडा वेट करू या ठिकाणी. कुठंतरी सेलर्स ॲग्रेसिव्ह दिसायला लागले ते आपल्याला. 17 सेकंड्स, 14, बायर्स पण ॲग्रेसिव्हनेस दिसती बायर्सची. बायर्स पण खूप इंटरेस्टेड आहेत यात. थोडंसं कुठंतरी सेलर्स हे करतात ते मार्केटला डाऊन नेण्यासाठी पुश करतात ते. बट ही जी कॅन्डल क्लोज झाली ना यात 90% जो आहे तो जो कंट्रोल आहे तो बायर्सकडे आहे आणि बायर्सची ॲग्रेसिव्हनेस आपल्याला दिसते. या ठिकाणी सेलर्स थोडेसे ॲग्रेसिव्ह होताना दिसतात ते. म्हणजे थोडंसं ते कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात ते या कॅन्डलमध्ये. आणि एक बायर्स पण इंटरेस्टेड आहे. मार्केट पुश करतंय वरती कॅन्डलला, आपण बघतोय लाईव्ह. तर बायर्स खूप ॲग्रेसिव्ह दिसतात आहे आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी मार्केटमध्ये ज्यावेळेस ही कॅन्डल झाली डोजी, त्यावेळेस मार्केटमध्ये सेलर्स पण ॲग्रेसिव्ह होतो. बट सेलर्सला टिकूच दिलं नाही बायर्सनी. बायर्सनी जो कंट्रोल आहे तो त्यांच्या हातात घेतला
आणि त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली बायर्स जे आहेत ते स्ट्रॉंग दिसतात आहे आपल्याला. बट या ठिकाणी जरा सेलर्स स्ट्रॉंग होते. आपण हिस्ट्री जर पाहिली म्हणजे प्रिव्हियस जर झोन पाहिला ना, सेलिंग झोन, तर या ठिकाणी सेलर्स ॲग्रेसिव्ह होते. त्यामुळे या ठिकाणी थोडेसे एक प्रॉफिट बुकिंग किंवा सेलर्स थोडेसे इंटरेस्टेड असतील या लेवलला फॉलो करण्यासाठी. बायर्स आणि सेलर्समध्ये हीच फाईट असते की सेलर जास्त ॲग्रेसिव्ह झाले, त्यांची क्वांटिटी वाढली किंवा जे बायर्स आहेत त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलं ना या ठिकाणी, तर मग कुठंतरी मार्केट फॉलो करू शकतं. अदरवाईज मग या ठिकाणी जर सेलर्स ॲग्रेसिव्ह झाले तर फॉल करेल आणि बायर्स जर ॲग्रेसिव्ह झाले तर मार्केट या ठिकाणी वरती जाईल, बायर्सच्या हातात कंट्रोल राहील. बायर्स तसे इंटरेस्टेड दिसतात आहे. आपण जर झूम करून कॅन्डल पाहिली ही, तर मार्केटमध्ये सेलिंग आल्यानंतर बाईंग येते, सेलिंग आल्यानंतर बाईंग येते, मार्केट वरती पुश करत आहे. याचा अर्थ बायर्स कुठंतरी इंटरेस्टेड आहेत या ठिकाणी. पण कॅन्डल क्लोज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. फक्त एक आपण प्रेशर बघू शकतो की बाईंग प्रेशर दिसतोय या ठिकाणी आणि सेलिंग प्रेशर दिसतोय. आता या ठिकाणी सेलिंग प्रेशर होता, या ठिकाणी बाईंग प्रेशर दिसतोय. मार्केटमध्ये या लेवलला येऊन मार्केट ला वरती पुश करतंय, म्हणजे कुठंतरी बायर्स ॲग्रेसिव्ह आहेत असं दिसतंय आपल्याला. तर वेट करू कॅन्डल क्लोज होण्यासाठी. क्लोज झाल्यानंतर आपल्याला कळेल की बायर्स आणि सेलर्समध्ये काय. ही कॅन्डल जर डोजी झाली तर मग इक्वल असतील आणि मग थोडासा सेलर्सचा इंटरेस्ट जास्त असेल या ठिकाणी. आणि जर कॅन्डल चांगली बुलिश क्लोज झाली तर बायर्स अजून ॲग्रेसिव्हली या लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी जे ते थोडासा प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे ते $43 आहे आणि एस एल जो आहे तो $17 आत्ता ट्रेल केलेला आहे. $58 सेकंड्स राहिले ते आणि मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स इक्वली दिसतात असं वाटतंय आपल्याला. बिकॉज ऑफ सेलर्स जर या ठिकाणी वाढले ना तर मार्केटमध्ये एक फॉलो येऊ शकतो. बायर्स जसं की बायर्स पण पुश करतात, एक सेलिंग आल्यानंतर बायर्सचा इंटरेस्ट दिसतोय आपल्याला, परत सेलिंग आली की बायर्स पुश करतात ते प्राईजवरती आणि वरती प्राईज गेल्यावरती या लेवलला मार्केटमध्ये सेलर्स पण खाली पुश करायचा प्रयत्न करतात. बट कॅन्डल ज्यावेळेस क्लोज होती त्यावेळेस आपल्याला विनर कोण आहे ते दिसतं आणि कोण किती पाण्यात आहे हे पण दिसतं की बायर्स जास्त ॲग्रेसिव्ह आहेत का सेलर जास्त ॲग्रेसिव्ह आहेत. या स्ट्रॅटेजीवरती जरी आपण ट्रेड केला तरी इनफ आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. या ठिकाणी जी कॅन्डल बनती ती डोजी बनली आहे. डोजी म्हणजे बायर्स आणि सेलर जास्त नॉर्मल आहेत, म्हणजे बायर्स आता या ठिकाणी थोडेसे कमी पडतात. तर एक्झिट करतोय मी या ठिकाणी. मार्केटमध्ये एक मला वाटतंय डाऊन साईडची मूव येईल आणि आलेली वेट करू थोडं. बायर्सचं ॲग्रेसिव्हनेस थोडंसं वेट करू. इनसाइड कॅन्डल पण भेटलेली आहे आपल्याला. सेलर जास्त ॲग्रेसिव्ह मार्केटमध्ये. ओपन झाल्या कॅन्डल खाली पुश केली सेलर्सनी बिकॉज ऑफ हा जो झोन आहे ना तो सेलिंग झोन आहे. ठीक आहे, बायर्स पण थोडेसे इंटरेस्टेड दाखवतात या ठिकाणी. इंटरेस्ट आहे बायर्सला. ही जी कॅन्डल झाली आहे ना ही थोडीशी बायर्सच्याच
बाजूनी झालेली कॅन्डल आहे बिकॉज ऑफ कॅन्डल या लेवलपर्यंत लो आली होती आणि नंतर क्लोज जी झाली ती लोच्या वरती, म्हणजे ओपन प्राइस जिथं झाली ओपन प्राइसच्या वरती जी आहे ती क्लोज प्राइस आहे, म्हणजे थोडीशी कुठंतरी बायर्स अजून आहेत जिवंत या ठिकाणी. मी एक्झिट करतो या ट्रेडमधून बिकॉज ऑफ या ठिकाणी मी एंट्री चुकीची घेतली होती, तर या ठिकाणी सेलिंग येऊ शकते. ठीक आहे, ही कॅन्डल बघू आपण. या ठिकाणी जर कॅन्डल क्लोज कुठं देते ती बघू आणि त्या ठिकाणी मग कॅन्डलच्या हिशोबाने जे ते एक्झिट करू. ही कॅन्डल जर बुलिश क्लोज झाली तर मग वेट करू या ठिकाणी, आणि बिअरिश जर सेलर्सच्या हातात कंट्रोल गेला तर एक्झिट करू. बायर्स ॲग्रेसिव्ह दिसतात ते मार्केटला या ठिकाणी पुश करतात ते बायर्स कंटिन्युअसली. मार्केट या ठिकाणी येऊन परत पुश करतात ते. कंटिन्युअसली जे आहे ते सेलर्स या ठिकाणी ॲक्टिव्ह होतात ते. मार्केट पुश करतात ते खाली. बायर्स थोडेसे कमी पडले ते या ठिकाणी. 1 मिनिट 40 सेकंद राहिलेत कॅन्डल क्लोज करण्यासाठी. बायर्स थोडंसं हे बघू आपण काय होतं ते. एक मिनिट 19 सेकंद राहिले. मी या ठिकाणी एक्झिट केलंय बिकॉज ऑफ या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे ना थोडीशी सेलर्सच्या फेवरमध्ये, त्यामुळं बघूया ही कॅन्डल कशी प्लॉट होती त्या हिशोबाने मग बघू मार्केटमध्ये काय होतंय. ही कॅन्डल जर बिअरिश झाली तर या ठिकाणी मी एंट्री घेऊ शकतो सेलिंग साईडची. क्लोज कशी होती कॅन्डल ते बघू. बिकॉज ऑफ कॅन्डल जी आहे ना ती जशी ओपन झाली तशी तिचा हाय बघा केवढीच आहे आणि लो बघा केवढा आहे. याच्यावरून आहे ना मार्केटमध्ये सेलर जास्त ॲक्टिव्ह झालेत. एक तर ही कॅन्डल झाल्यानंतर बायर जे आहेत ना, बायर जे आहेत ते पण त्यांचं प्रॉफिट बुकिंग करतील, म्हणजे त्यांची पोझिशन जी कन्वर्ट होईल सेलिंगमध्ये. आणि हे या ठिकाणचे जे सेलर आहेत ना ते पण सेल करतील ॲग्रेसिव्ह. त्यामुळे जे ते मार्केटमध्ये एक सेलिंग येण्याची किंवा प्राइस फॉलो होण्याची शक्यता आहे. कॅन्डल क्लोज झाली या ठिकाणी आणि कॅन्डल जी आहे ती बिअरिशच क्लोज झाली. या ठिकाणी थोडासा प्रॉफिट बुकिंग येईल मला वाटते, आणि हा प्रिव्हियस जो झोन आहे तो पण सेलिंग झोन आहे, त्यामुळे मार्केटमध्ये फॉल येऊ शकतं. शक्यतो एकतर रिजेक्शन कॅन्डल किंवा फुल बॉडी कॅन्डल या दोन कॅन्डल ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता ही जी कॅन्डल आहे या ठिकाणी प्राइसला रिजेक्ट केलं तिने आणि एक बाईंग साईडची कॅन्डल बनली, किंवा या ठिकाणी प्राइस आली होती इथून रिजेक्ट केलं बरोबर, आणि त्यामुळे एक ही मूव आपल्याला कॅप्चर करता आली. तसं आपली जी एंट्री आहे ना या कॅन्डलच्या क्लोजिंगला होती या ठिकाणी, कारण का प्राइसने रिजेक्ट केलं होतं या ठिकाणी या झोनला, आणि त्याच्यात हा सप्लाय डिमांड झोन होता आणि त्या ठिकाणी येऊन प्राइसला मार्केटने खाली पडण्यापासून रिजेक्ट केलं, त्यामुळे मार्केटमध्ये एक बाईंग आली बरोबर. या ठिकाणी पण मार्केटने रिजेक्ट केलं, पण या ठिकाणी 50-50 प्रॉबॅबिलिटी होती. त्यानंतर जी ही कॅन्डल झाली ना त्याच्यात आपल्याला दिसतंय की ॲग्रेसिव्ह किती सेलर्स. ठीक आहे, तर फक्त तुम्ही कॅन्डल स्टिकवरती जरी ट्रेड केला किंवा कॅन्डल स्टिकचं जरी सप्लाय डिमांड झोन
मार्क करून कॅन्डलवरती जरी फोकस केला की कॅन्डल कशी प्लॉट होती आणि तिच्या मागची सायकोलॉजी काय आहे, तरी आपल्याला एक चांगलं प्रॉफिटेबल सेटअप आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही वॉल्यूम पण ॲड करू शकता. या कॅन्डलचा वॉल्यूम कमी आहे, म्हणजे या ठिकाणी बायर्स सेलर्स एवढे ॲग्रेसिव्ह नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पुलबॅक पण येऊ शकतो. तर ठीक आहे, कॅन्डलची सायकोलॉजी हीच आहे आपली, जी आपण यूज करतो ट्रेडिंगमध्ये. ती फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वॉल्यूम पण महत्त्वाचा आहे, सप्लाय डिमांड आणि कॅन्डल स्टिक आणि वॉल्यूम, या 3 गोष्टी वरती एक बेस्ट स्ट्रॅटजी अशी बनू शकते. आणि लॅगिंग स्ट्रॅटजी नाही आहे ही, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, प्रॉफिट बुकिंग, ही कॅन्डल जी दिली ना, या ठिकाणी ही जी कॅन्डल दिली, ही कॅन्डल कन्फ्युजिंग कॅन्डल होती. त्यानंतर ही जी कॅन्डल दिली रेड कॅन्डल, इथे सेलर्सचा इंटरेस्ट दिसतोय, सेलरच्या हातात कंट्रोल चाललाय हे दिसतंय. आणि ही कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर बायर्स जे आहेत त्यांनी पण इथं प्रॉफिट बुकिंग केली. आणि आपण बघतो हे लाईव्ह चालू आहे. आता लाईव्ह मार्केटमध्ये 8:38 या ठिकाणी पण बघू शकता, 8:35ची कॅन्डल ही. आणि त्यानंतर एक बायर्सचा, ज्यांनी इथून बाय केलं होतं, त्यांचा प्रॉफिट बुकिंग आला बिकॉज ऑफ ही जी सप्लायज होऊन होतं. बरोबर, या ठिकाणी प्राईस जी आहे, या ठिकाणी बायर्स जास्त इंटरेस्टेड नसतील बिकॉज ऑफ ही जी कॅन्डल प्लॉट झालेत ना, त्यामुळं आपण जे ते आपण या लेवलला कुठंतरी एक्झिट केलं होतं. आणि त्यानंतर बघू शकता किती मोठा फॉल आला. बरोबर, आता या ठिकाणी डिमांड झोन आहे. मग या ठिकाणी जर एक प्राइस रिजेक्शन भेटलं या ठिकाणी, तर आपण एक बाईंग साईडची मूव कॅप्चर करू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.